मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय। भुजबळ आधीपासूनच मराठ्यांच्या विरोधात आहेत। छगन भुजबळ यांनी ओबीसी आणि मराठ्यांची वाट लावली असा घणाघात त्यांनी केला आहे। तर भुजबळ रोज उकिरडे खोदत बसतात, रोज नव्या जुन्या गोष्टी उकरून काढतात असा हल्लाबोल मनोज जरांगे यांनी चढवलाय। मधल्या काळात थोडं काय झालं असं म्हणून राहिला समजी बाजूला ध्यानळी फांडळी लागली असं, भजी खाल्ले असताना खांदबार काही मिरच्या फारच्या कवा नाही देऊ हो भविष्यात गेलं त्याचं असलं गोरगरिबाच्या लेकराचं आरक्षण हिसकून घेण्यात आणि पाप करण्यात भविष्य गेलं त्याच्यात। त्याच्यामुळे काय आता काय सांगायची गरज आहे का कोणाला की ते विरोधात नाही, ते पहिल्यापासूनच विरोधात आहे। भविष्यात त्यात घातलंय त्यांनी लोकांच्या लेकरांचे मुर्दे कसे पडते, आरक्षण मराठ्यांना मिळू द्यायचं नाही, मराठ्यांच्या लेकराच्या नारड्याला नख लावायचं काम त्याने आयुष्यभर केलेलं आहे। त्याच्याकडून आम्ही अपेक्षा ठेवत नाही ते आमच्याकडून बोलत म्हणून। रोज सकाळी वेगळंच उकरून आणतात आणि यांच्या पुढे ठेवून देतं आणि ते तिकडे बसत रोज येतं आणि या आमच्या गोरगरीब ओबीसी जनतेसमोर ठेवतंय आणि कुंकट जातं काय परत मिळायला लागत नाही, परत 2-4 दिवसांनी एखादा प्रश्न उकरून आणतं टाकून देतं, इकडे लगेच सुरू होतं। असं त्या ते असे उकंडे उकरास सवय लागली याच्यावरून, नुसतं उकांड्यात लोळ आल्यासारखा खेळ आहे त्याचा। करणार तुला काय करायचं ते विरोधात नाही, मी बाजूने नेतो आहे, तुला काय करायचं ते कर। तू एखादं रजिस्टर घेऊन का तू कारण मोजी तर बसा ना रोस्तीत काय घेणं नाही मला। सरकार असून दे कोणी बी जास्त ओबीसीतून मराठी आरक्षण घेणार, त्यांना आरक्षण असून ते इतके लढायला लागलेत असून मग आता आम्हाला नाही, आम्ही किती लढूत विचार करण्यासारखी गोष्ट राव। राज्याला उभ्या राज्याला प्रश्न पाडण्यासारखा विषय। उभं राज्य उघड्या डोळ्यानं बघतंय। आरक्षण असणारे लोक जर असं लढायला लागले तर आरक्षण नसणारे त्यांच्यापेक्षा चौपटीला लढतील ना। आता माझ्या मराठ्याला तर आरक्षणच नाही, माझ्या मराठ्याच्या पोराचं तर वाटलं झालंय, मग तर आमच्या घराघरातले आता मतभेद जरी असले तरी सोडून देतील। सरकारलाही वाटत असेल किंवा पोलिसांनाही वाटत असेल घातपात झाला पाहिजे, दुसऱ्याचं उलशिक काय झालं की लगेच ऍक्शन घेतात पोलिस, सरकार सुद्धा, गृहमंत्री सुद्धा ताबडतोब ऍक्शन घ्यायला लावतात लगेच एसपींना त्यांना। इथं पोस्ट पडली कारवाई करा, अमकं करा तमकं करा, संरक्षण पुरवा, सगळं करतं। इथं आम्हाला मेलेलं दाखवून द्या, मराठ्याला जिवंत दाखवू द्या, आम्हाला कुणी मारून टाकू द्या म्हणू द्या, आमच्याकडे काय ध्यान नाही, त्यांना ध्यान द्यायला वेळच नाही। मराठ्याचं वाटोळं झालं पाहिजे, आरक्षणात ध्यान देत नाहीत, मराठ्याला धमक्या दिलेल्या त्याच्यात ध्यान देत नाहीत। पण मी नाही भेट, फक्त तू ये मला समोर मग सांगतो तुला काच का।